मला पनीरचे मोदक बनवायचे मस्त गणपती बाप्पाचा प्रसाद. आणि त्याच्यासाठी मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि ते कापून घ्यायचं आपल्याला. आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून ते काढून घ्यायचे आहे. खूप छान लागतात पनीरचे मोदक. आणि बघा आपण मिक्सरच्या भांड्यात पनीर काढून घेतलेले आहे बघा असं. आणि आता कढई ठेवलेली आहे मी, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे. आणि आपल्याला पनीर टाकायचं आहे त्याच्यामध्ये कढईमध्ये आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे ते पनीर. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा आहे थोडा. आणि मिल्क पावडर टाकलेली मी थोडी आणि साखर पण टाकलेली त्याच्यामध्ये. वेलची पूड, साखर, थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पण मी नंतर काढून घेतल्यानंतर त्या टाकलेल्या आहे. सगळं मिक्स करायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे मस्त. आपल्याला पनीर, खोबऱ्याचा कीस, मिल्क पावडर, साखर, विलायची हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान लागतात आपल्याला पनीरचे मोदक. गणपती बाप्पाचा प्रसाद आपल्याला. सगळं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर ताटात काढून घ्यायचे ते. विलायची पावडर टाकलेली आहे. आणि एका ताटात काढून घ्यायचं आहे बघा. छान परतून झालेलं आहे, मस्त मिक्स झालेलं आहे सगळं. आणि आता मी मोदक करण्यासाठी घेतलेलं आहे मोदकचं मोल्ड आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते भरायचं आहे आणि मोदक तयार करायचे आपल्याला. छान दाबून भरायचे त्याच्यामध्ये. आणि बघा आपलं मोदक तयार झालेलं आहे मस्त, पनीर मोदक. सगळे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये बारीक मी गुलाबाच्या पाकळ्या करून टाकलेल्या आहे. खूप छान दिसतं मोदक आपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा तयार झाले आपले मोदक, मस्त पनीर मोदक.